श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपली आनंदी दृष्टीहीन असते, त्यामुळे हा विद्याधर सारखा तिचा वेळोवेळी वाईन चिंतन करत असतो, तिच्याशी गैरवर्तन करत असतो, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट आता पृथ्वीच्या लक्षात चांगलंच आलेलं आहे. आपला पृथ्वी आनंदीला विद्याधरच्या तावडीतून वाचवतो, पण या पलीकडे जाऊन आता पृथ्वी आनंदीसाठी एक खूप मोठी गोष्ट करणार आहे. आनंदी सोबत विद्याधरचं हे वागणं नेहमीचंच झालं आहे. हा असा का वागतो हे जेव्हा पृथ्वीच्या लक्षात येतं, तेव्हा पृथ्वीला कळून चुकलेलं असतं की आपली आनंदी आंधळी आहे, ती दृष्टीहीन आहे, म्हणून तिच्यासोबत इतकं वाईट हा माझा काका विद्याधर वागतोय. मग यावर काय उपाय केला पाहिजे? तर आता आपल्या पृथ्वी मनाशी पक्का केलेलं असतं की आनंदीचं आता डोळ्याचं ऑपरेशन करायचं आणि आनंदीला दृष्टी आणायची. आनंदीला पुन्हा हे जग सुंदरपणे दिसू लागतं, असं काहीतरी करायला पाहिजे, असं आता इथे पृथ्वी ठरवतो. तर मित्रांनो, आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन पृथ्वी करणार आहे आणि आपल्या आनंदीला दृष्टी मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरणार आहे. तर मित्रांनो, इकडे मालिकामध्ये आता मालक साहेब तिकडे फॅक्टरीमध्ये आलेल्या या पृथ्वीचा खूप अपमान करतात, अगदी त्याची लायकी करतात, त्याला वाटेल तसं बोलतात की वारसा हक्काने सगळ्यांनाच प्रॉपर्टी मिळते, पण काहीतरी करून दाखवायची धमक ही माणसामध्ये असली पाहिजे. स्वतःच्या मनगटावर काहीतरी जिद असली पाहिजे आणि काहीतरी करून दाखवायची ताकद असली पाहिजे. आणि हो पृथ्वी, तू एकदम असा बिनकामाच आहेस आणि तुझ्या मनगटात ती ताकद नाही, तुझी तेवढी लायकीच नाही. इकडे मालक साहेबांनी पृथ्वीचा एकही शब्द ऐकून न घेता पार त्याची लायकी काढलेलं असतं आणि या गोष्टीचं आता पृथ्वीला खूप वाईट वाटलेलं असतं. पृथ्वी आता त्याच्या वडिलांना इकडे चॅलेंज देतो आणि बोलतो की तुमच्या फॅक्टरीतला 1 रुपया न घेता, तुमच्या नावाचा वापर न करता मी माझं स्वतःचं साम्राज्य मार्केटमध्ये तयार करून दाखवेन. आणि हो, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे अभिमान नाही तर नजरेने स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होईल आणि माझ्याकडे पाहसाल, तुम्हाला माझ्यासोबत बोलून वाटेल, पण मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही. इकडे आता पृथ्वी आणि आपल्या मालक साहेबांमध्ये पुन्हा एकदा खूप मोठ्या विचाराची दरी पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पृथ्वी तिथून निघून येतो आणि इकडे शिर्के आता ताईसाहेबांना घडलेला सगळा प्रकार फोन करून सांगतात. आता शिल्पाला इकडे खूप टेन्शन आलेलं असतं. ती बोलते की आधीच फाल्गुन मास आणि त्यात हा उल्हास, काय करावं या दोघा बाप लेकाचं सारखं यामध्ये भांडणं होत असतं आणि वाजत असतं. यांना कसं एकत्र आणायचं? पृथ्वी तरी कशाला तिकडे गेला होता फॅक्टरीमध्ये युगंधरला न सांगता? आता इकडे हे सगळं ताई मनाशी बोलत असते आणि लगेच विद्याधर येतो आणि बोलतो की मग जायला नको का? त्यांनी त्याच्या बापाच्या फॅक्टरी आहे ना, त्याच्या बापाचा सगळ्या प्रॉपर्टीवर पृथ्वीचा बरोबरीचा अधिकार आहे. माझा लाडका पुतणी आहे, तो नक्कीच जाणार तिकडे. तेव्हा शिल्पा बोलते, मी तर इथे कुणाचं नावही घेतलं नाही आणि काय नाही. मग विद्याधर, तुला कसं कळलं रे? पृथ्वी तिकडे फॅक्टरीमध्ये गेला आणि युगंधरमध्ये पृथ्वीमध्ये भांडण झालंय. तेव्हा आता लगेच इकडे विद्याधर गडबडतो आणि बोलतो की अगं ताई, कॉमन सेन्स ग माझा, म्हणून मी असाच अंदाज बांधला. पण आता इकडे शिल्पा बोलते की अरे, पण मी पृथ्वीचं नाव घेतलं नाही आणि इतका बरोबर अंदाज तू कसा काय बांधला? म्हणजे याचा अर्थ की युगंधर या सगळ्यामध्ये तुझं डोकं आहे. तूच मुद्दामून पृथ्वीला भडकवलंस आणि तिकडे फॅक्टरीमध्ये जायला लावलंस, जेणेकरून त्या दोघा बापलेकामध्ये भांडणं होईल. अरे, का असं वागतोस? का तू असं पृथ्वीमध्ये आणि युगंधरमध्ये भांडण लावतोस? दोघा बाप लेकामध्ये का दरी पाडतोस? अरे युगंधर, तुझा सक्का मोठा भाऊ आहे आणि तू असं वैरासारखं का वागतोस त्याच्याशी? तेव्हा आता त्यावर विद्याधर बोलतो की हे बघ ताई, तो युगंधर जरी माझा सक्का भाऊ असला तरी त्याने मला आयुष्यातून उठवला आहे, तो मला नामर्द बोलला आहे आणि या सगळ्याचा मला बदला घ्यायचा आहे. मी त्याच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ताई, तू जशी त्याची सक्की बहीण आहेस तशी माझी आहेस, त्यामुळे तू आम्हा दोघा भावंडामध्ये अजिबात लक्ष घालू नको आणि कोणा एकाची बाजू तरी अजिबात घेऊ नको. आता इकडे शिल्पा या विद्याधरला खूप मनापासून समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण हा मूर्ख अजिबात शिल्पाताईला दाद देत नाही. तेव्हा उलट विद्याधर मस्तीनेच बोलत असतो, ताई, आता मी विस्त्यावरून चालायचं ठरवलं आहे. आता मी तर कोळसा होईन, नाहीतर त्या युगंधरा तरी भस्म करून टाकेल. त्यामुळे तू आता आम्हा दोघा मावामध्ये पडायचं नाही. म्हणजे नाहीस का? आता प्रेक्षकांनो, शिल्पा विद्याधरला जीवांच्या आकांताने समजवण्याचा प्रयत्न असते. हे बघ विद्याधर, हा निवडलेला मार्ग तू सोड, याचे परिणाम खूप वाईट होतील, याचा शेवट खूप वाईट होणार आहे. जर का या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी इकडे युगंधरच्या लक्षात येतील त्या दिवशी या घरातला तुझा शेवटचा दिवस असेल आणि तो तुझ्या
तुझ्यासोबत कशा प्रकारे वागेल हे मी तुला सांगू शकत नाही, ते तुला चांगलंच माहिती आहे. आणि हो, ज्या वेळेस तुमच्या दोघांमध्ये हा भडका उडेल त्या दिवशी मला तुमच्यामध्ये काहीच बोलता येणार नाही. मी सुद्धा तुला युगेंद्रच्या तावडीतून सोडवू शकणार नाही. तेव्हा आता इकडे विद्याधर खूप अहंकाराने त्याचे डोळे आंधळे झालेले असतात. तो बोलतो की ताई, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, ते तुझं समजवणं व्यर्थ जाणार आहे. मी आता मार्ग निवडला आहे आणि मी आता याच शेवट करणार. या सगळ्याचा सुरुवात मी केला आहे आणि या सगळ्याचा शेवटही मीच करणार आहे. कारण हा पृथ्वी हा काकाचा लाडका पुतणी आहे आणि त्याच्यावर माझी पूर्णपणे छबी आहे. बरोबर, मी या पृथ्वीचा तुमच्या मालक साहेबांच्या विरोधात भडकवणार आणि या दादाचं रक्त त्याच्या विरोधात कसं उसळतं हे तू बघतच राहा. आता हे सगळं बरं का प्रेक्षकांनो, आपली आनंदी तिकडे भिंतीच्या कडेला उभं राहून ऐकत असते. या दोघांचं बोलणं ऐकते आणि तिला कळून चुकलेलं असतं की आता इकडे पृथ्वी आणि मालक साहेबांमध्ये इतकी टोकाची भांडणं होण्याचं कारण फक्त हा विद्याधरच आहे. आनंदी आता मनाशी पक्क करते की मी काहीही करून या बाप लेकामधला दुरावा संपवणार, बाजूला करायचं. आणि इकडे शिल्पा सुद्धा विद्याधरला सांगून सांगून थकते आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. आता विद्याधर हा जिद्दीने पेटलेला असतो की आपल्या युगंधरच्या मुलामध्ये आणि त्याच्यामध्ये फूट पाडल्याशिवाय, या निंबाळकराच्या वाड्याची राख रांगोळी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर दुसरीकडे आता पृथ्वी फॅक्टरीवरून घरी आलेला असतो. त्याची खूप चिडचिड चालू असते. त्याचा खूप इगो दुखावलेला गेला असतो. त्याचा अहंकार इकडे युगंधरने इतका दुखावलेला असतो की पृथ्वीला आता त्याच्या बापाचा नावही घेऊ वाटत नाही. मिताली पृथ्वीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण आता पृथ्वी बोलतो की सांग मिताली, माझं असं काय चुकलं की बाबांनी सगळ्यासमोर माझी लायकी काढली. त्या कामगारासमोर त्यांनी मला इतकं इज्जतहीन केलं की त्यांनी मला खुशाल मला तिथून हाकलून लावलं. मला बोलले की प्रॉपर्टीतला एक तुला हिस्साही मिळणार नाही, फुटी कवडीही मिळणार नाही. तेव्हा आता त्याच वेळी तिथे आपली आनंदी जाते. आनंदी बोलते की पृथ्वी, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तेव्हा पृथ्वी बोलतो, हे बघ आनंदी, मी तुझ्यासोबत बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे, मला खूप राग आला आहे. तेव्हा आनंदी शांतपणे बोलते, फॅक्टरीमध्ये जे काही घडलं ते मला कळलं आहे. खरंच पृथ्वी, तू तुझ्या वडिलांना दोष देऊ नको, त्यांना समजून घे, त्यांच्या मनाला तू समजून घे. आता पृथ्वी बोलतो की आनंदी, मग सांग तू मला, मग मी काय करू, माझं काय चुकलं या सगळ्यामध्ये. तुझ्या लाडक्या मालक साहेबांनी मला सगळ्यासमोर अपमानित केलं, त्या कामगारासमोर माझी लायकी काढली, मला चक्क आपल्या फॅक्टरीमधून हाकलून दिलं. त्या फॅक्टरीवर माझा अधिकार नाही का? आणि मी काय केलं ग, काय चुकीचं वागलो होतो का? माझ्या या आयडियाने, माझ्या कल्पनेने मी माझ्या फॅक्टरीचा फायदाच करून देणार होतो ना. तुझ्या मालक साहेबांना वाटतं की ते जे विचार करतील ते अगदी बरोबर आहे आणि नवीन जमान्याशी, आमच्या नवीन पिढीशी त्यांना जुळवून घ्यायचंच नाही आहे. मान्य आहे, त्यांच्या जुन्या विचाराने फॅक्टरी अजूनही प्रॉफिटमध्ये आहे, पण माझ्या विचाराशी त्यांनी जरा संलग्न केलं असतं आणि विचार केला असता, आमच्या दोघांचे जे विचार एक झाले असते तर आपली फॅक्टरी कुठल्या कुठे गेली असती, आपल्या फॅक्टरीला केवढा मोठा नफा झाला असता याची तू कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा आता इकडे आनंदी पृथ्वीचं सगळं शांतपणे ऐकून घेते आणि बोलते, पृथ्वी, हे बघ, राग नको मानू, पण खरं तुझं चुकतं. तू न सांगता फॅक्टरीमध्ये गेलास, त्यामुळे तिथले सगळे कामगार तुझ्या या मीटिंगमध्ये व्यस्त राहिले. त्यामुळे ते फॅक्टरीमध्ये आपले जर काही आपले ऑर्डर असतात त्या द्यायला उशीर झाला, मार्केटमध्ये आपल्या फॅक्टरीचं नाव बुडालं किंवा पहिल्यांदाच आपल्या मार्केटमध्ये आपल्या फॅक्टरीचं नाव लौकिक डगमगला, या सगळ्या गोष्टीमुळे मालक साहेबांना खूप त्रास झाला, त्यांना खूप काही भोगावं लागलं. तो सगळा राग तुझ्यावर निघाला. पृथ्वी, एकदा शांत मनाने जर तू तुझ्या वडिलांसोबत बोलला असता, तुझी बाजू मांडली असती तर कदाचित त्यांनी तुझं म्हणणं ऐकूनही घेतलं असतं. फॅक्टरीमध्ये जेव्हा मालक साहेब जातात ना, तेव्हा तो तिथे एक बिझनेसमॅन असतात, ते फक्त त्यांच्या फॅक्टरीचा नफा आणि फायदाच बघत असतात. अरे, मालक साहेबांनी आमच्यासारख्या कित्येक गरीब मुलामुलींना नवीन नवीन संधी दिल्या, कामगारांना संधी दिली आणि त्यांचे आयुष्य बनवलं. अरे, तू तर त्यांचा रक्ताचा हाडामुळाचा गोळा आहेस, त्यामुळे ते तुलाही नक्की एक तरी संधी देतील आणि तुझ्या गुणागुणांचा, तुझ्यातल्या कलांचा नक्की ते स्वीकार करतील आणि तुझ्या नावलौकिक नक्की करतील. आता इकडे आनंदीने तिचं म्हणणं शांतपणे पृथ्वीपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि मितालीलाही आनंदीचं सगळं काही पटलेलं असतं. आता पृथ्वी बोलतो की ठीक आहे, मी तुझ्या या बोलण्यावर विचार करेन, मला थोडा वेळ दे, बघू, मला जर पटलं, माझ्या मनाने जर हे हेरलं तर मी बोलतो एकदा तुमच्या लाडक्या मालक साहेबांशी आणि माझ्या आयडिया त्यांना नक्कीच सांगेन. आता इकडे आनंदीने तर पृथ्वीच्या साईडने सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. आता ती मालक साहेबांची समजूत काढण्यासाठी तिकडे गेस्टरूमकडे गेलेली असते, कारण तिला आता मालक साहेबांना सुद्धा समजावून सांगायचं असतं की तुम्ही चुकलात आणि पृथ्वीचं तुम्ही बोलणं ऐकून एकदा घ्यायला हवं होतं.
तर आता इकडे आपली आनंदी गेस्ट रूममध्ये आलेली असते. मालक साहेबांना बोलते की मालक साहेब, तुम्ही इतके हुशार आहात, एवढे संयमी आहेत, मान्य आहे. पृथ्वी चुकला, तो अचानक तिकडे कारखान्यामध्ये जायला नको होतं, पण तुम्ही असं सगळ्यासमोर आपल्या मुलाला अपमानाला करायला नको होतं. आनंदी पुढे म्हणते, मालक साहेब, हेही मला मान्य आहे की माझा तुम्हा दोघा मायलेकामध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाही, पण मला मनापासून वाटतं म्हणून मी बोलते. ऐका मालक साहेब, तुम्ही आमच्यासारख्या कित्येक गरिबांना मान दिला, गरिबांच्या मुलामुलींना शिकवलं, त्यांना नवीन नवीन संधी दिल्यात. शिवाय तुम्ही सगळ्या कामगारांना फॅक्टरीमध्ये ऐकून घेता, सगळ्यांचं, गावकऱ्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेता. मग तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला, पृथ्वीला त्याची बाजू मांडण्याचा का बरं चान्स दिला नाहीये? संधी दिली पाहिजे ना तुम्ही? असं विचार करायला नको होतं? एकदा तरी पृथ्वीचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. मालक साहेब, मी जे बोलते ते तुम्हाला कळतंय ना मालक साहेब? अहो मालक साहेब, इकडे आनंदीला काहीच कल्पना नसते, ती रिस्पॉन्स येत नसतो. आनंदी दारातच दचकते आणि मालक साहेबांना आवाज देऊ लागते. त्याच वेळी इकडे हा विद्याधर भंगार मालक साहेबांच्या वेशामध्ये त्याची कपडे घालून तिथे या बेडरूममध्ये बसलेला असतो. अचानक तो आनंदीच्या जवळ जातो, तिला स्पर्श करतो आणि त्या स्पर्शाने, त्या आवाजाने आनंदी लगेच इकडे ओळखून घेते की इथे मालक साहेब नाही तर हा नीच विद्याधर आहे. विद्याधर बावळटपणे इकडे दाराची कडी लावतो आणि आनंदी समोर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे आनंदी खूप चवताळलेली असते. या विद्याधरला लांब ढकलते आणि बोलते की माझ्या मुलामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये अजिबात भांडण लावायचा प्रयत्न करू नकोस. माझ्या मुलाविषयी जर तू काही वाईट विचार जरी करायचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही. मालक साहेबांमधली आणि पृथ्वीमधली जी काही दरी तयार केली आहेस ना तू विद्याधर, मी स्वतः भरून काढेन आणि या बाप लेकांचं समेट घडवेन. आता इकडे विद्याधर बोलतो, अगे, या दोघांमध्ये समेट घडवणारी एक तर त्या पृथ्वीला आणि मितालीला कळलं नाही की तू त्याच्या आईची जागा घ्यायला आली आहेस. तू मालक साहेबांची बायको आहेस, तर ते तुझं जिनं ते कुत्र्यासारखं करतील. ज्याकडे आई तर सोड, साधं माणूससुद्धाही ती पोरं रुकूनही पाहणार नाही. आणि राहिला प्रश्न पृथ्वीचा, तर तो आपल्या काकाचा लाडका पुतणी आहे. मी त्याला माझ्या तालमीमध्ये असा काही तयार करेन की बरोबर तो त्या युगंधरच्या विरोधात उभा राहील. युगंधरचं रक्त जेव्हा युगंधरच्या विरोधात उभं राहील, मग विचार कर ते किती पॉवरफुल असेल. शिवाय माझ्या तालमीत जर माझा पुतण्या तयार झाला तर तो तुझं काय साक्षात देव जरी खाली आला आणि सांगायला लागला तरी तो ऐकणार नाही कोणाचं. आता इकडे आनंदीने ज्या विद्याधरला चॅलेंज दिलेलं असतं, पण हा विद्याधर काय आनंदीचं ऐकतो का? तो तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो, बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदीला शोधत इकडे पृथ्वी आलेला असतो, कारण आनंदीचं म्हणणं पृथ्वीला पटलेलं असतं. त्याच वेळी आनंदीचा आवाज गेस्ट रूम मधून येतो आणि पृथ्वी धावत पळत तिकडे येतो आणि दार उघडून पाहतो तर काय, त्याचा लाडका काका आनंदीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे पृथ्वी काकाला जाब विचारतो आणि बोलतो की अरे काका, हे काय करतोस? हो बरं बाजूला, आणि तुला कळत नाहीये का तू काय वागतोस आनंदीसोबत? आता इकडे कसा काकाची समजूत काढत पृथ्वी काकाला आनंदीपासून दूर ढकलतो. आनंदीला त्याच्यापासून तिथून घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन जातो. घडलेला सगळा प्रकार पृथ्वी इथे मितालीला सांगतो आणि बोलतो की आपला काका आनंदीसोबत खूप वाईट वागतोय, तिच्यासोबत प्रत्येक वेळी वेळोवेळी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. अगं मिताली, तुला कळतंय का हे सगळं आनंदीसोबत का घडतंय? आता मला हे सहन होत नाहीये. तेव्हा पृथ्वी बोलतो की दादा, कळतंय मला, आनंदीला दिसत नाही या गोष्टीचा आपला काका तिचा फायदा घेतोय आणि तिच्यासोबत असं वाईट वागतोय, तिच्याशी असं वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता इकडे पृथ्वी मितालीला समजावून सांगतो की आनंदीची ही समस्या मी दूर करणार. आनंदीला डोळे मी आणणार. आपण एका मोठ्या अशा डॉक्टरांसोबत बोलणं करून घेऊया. त्याच्या थ्रू आपण आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन करू आणि आनंदीला हे जे काही आपलं जग आहे ते सुंदर आणि स्वच्छ पाहायला मिळावं, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता पृथ्वीचं म्हणणं एकदम पटलेलं असतं मितालीला. मिताली पृथ्वीला इकडे त्याच्या या निर्णयासाठी शाबासकी देते आणि बोलते की दादा, खरंच तू या जगातला बेस्ट दादा आहेस, तुझं मन खूप स्वच्छ आहे. आनंदी ही बोलते की पृथ्वी, तू माझ्यासाठी एवढा विचार करतो हे मला ऐकून खरंच खूप छान वाटतं, पण जाऊ दे बाळा, मला या सगळ्याची काहीच गरज नाहीये. आता मी स्वतःला समजवलं आहे. आजवर मी बिना दृष्टीने जगले, इथून पुढेही जगेन. पण आता पृथ्वी बोलतो, नाही आनंदी, मी माझ्या मनाशी पक्क केलं आहे. मी तुझे डोळे नक्की आणणार आणि तुला हे सुंदर जग तुझ्या सुंदर डोळ्यांनी पाहायला लावणार.
मग काकाचं काय, या जगातल्या कुठल्याही नीच निराधम तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. आणि जर कोणी पाहिलंच तर तू त्याचा संहार करण्यासाठी इतकी तयार होशील की त्याच्या नजरेमध्ये तू एकदा नजर घालून पाहिलंस तर त्याची पुढे तुझ्या जवळ येण्याची हिंमत राहणार नाही. इकडे पृथ्वीच्या या सुंदर विचाराने आनंदी खूप भारावून गेलेली असते. तर मग काय मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला? तर त्यानंतर आनंदी आता युगंधरला सुद्धा पृथ्वीचं म्हणणं पटवून दिलेलं असतं. आईनंतर तुम्हीच मुलांचे एक आधार आहात. वडाच्या झाडाप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना कुशीत घ्या आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करा. तुमच्या अशा वागण्यामुळे मुलं खूप दुखावली आहेत. तर आनंदीचं हे चांगुलपणा आता इकडे पृथ्वीला अजूनच खूप आनंदित करतं आणि आता स्वतः युगंधरच्या मतीने पृथ्वी आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन करून खूपच सुखधक्का दिलेला आहे. आणि या बाप आई बाप लेकाचं हे सुंदर नातं पाहून इकडे युगंधरला सुद्धा खूप अभिमान वाटत असतो. आणि इकडे अशा पद्धतीने शिल्पा आणि विद्याधरला बाजूला करत आनंदी आपल्या या संसाराचा गाडा एकदम सुरळीतपणे चालवत आहे.